नमस्कार मित्रांनो, आज आपण लो कार्ब डाएट, कीटो डाएट आणि इंटरमिटंट फास्टिंग याच्यामध्ये फरक काय आहे हे बघणार आहे. सर्वात पहिला प्रायमरी गोल काय आहे या तिन्ही डाएट मध्ये. तर लो कार्ब मध्ये ओव्हरऑल कार्बोहायड्रेट दिवसभरामध्ये कसे कमी केले जातील याच्यावरती फोकस असतो. कीटोमध्ये कीटोसिस कसं होईल, म्हणजे ग्लुकोजच्या ऐवजी फॅट हे एनर्जी म्हणून कसं वापरलं जाईल याच्यावरती फोकस असतो. आणि इंटरमिटंट फास्टिंग मध्ये इटिंग विंडोज वरती कंट्रोल असतं. दिवसभरामध्ये तुम्ही किती वेळा खाल्लं पाहिजे याच्यावरती फोकस केला जातो. हा यांचे प्रायमरी गोल झाले. कार्बोहायड्रेट कन्झम्पशन कसं केलं जातं, तर लो कार्बोहायड्रेट मध्ये मॉडरेट अमाऊंट मध्ये कार्बोहायड्रेट ठेवले जाते दिवसभरामध्ये. कीटोमध्ये व्हेरी लो म्हणजे साधारणतः 20 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत पर डे कार्बोहायड्रेट ठेवले जातात, परंतु त्याच्यामध्ये जास्त करून फायबरचे ज्याच्यामध्ये आहेत असे कार्बोहायड्रेट ठेवले जातात. इंटरमिटंट फास्टिंग जे आहे हे व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये स्पेसिफिक कार्बोहायड्रेटवरती फोकस केला जात नाही. फॅट इंटेक जर बघितला लो कार्बोहायड्रेटमध्ये तर मॉडरेट अमाऊंटमध्ये असतात. याच्यामध्ये कीटोमध्ये हाय अमाऊंटमध्ये म्हणजे कॅलरीज, टोटल कॅलरीज जास्त, याच्यामध्ये 70 ते 80% हे फॅट दिलं जातात. आणि इंटरमिटंट फास्टिंगमध्ये मॉडरेट टू हाय अमाऊंटमध्ये फॅट दिले जातात. प्रोटीन जर तुम्ही बघितलं तर लो कार्बोहायड्रेट डाएटमध्ये मॉडरेट टू हाय असतात, कीटोमध्ये मॉडरेट अमाऊंटमध्ये असतात आणि इंटरमिटंट फास्टिंगमध्ये मॉडरेट टू हाय याच्यामध्ये प्रोटीन दिले जाते. डाएटरी फोकस जे केला जातो लो कार्बमध्ये ते म्हणजे कार्बोहायड्रेट दिवसभरामध्ये तुम्ही कसे कमी करू शकता याच्यावरती फोकस असतो. कीटोमध्ये कीटोसिस वरती म्हणजे फॅट कसं बर्न होईल याच्यावरती फोकस असतो. आणि इंटरमिटंट फास्टिंग वरती टायमिंग तुमचे मीलचे कसे ठेवायचे याच्यावरती फोकस असतो. मील टायमिंग रेग्युलर मील टायमिंग असतं याच्यामध्ये. कीटोमध्ये फ्लेक्झिबल परंतु काही मील दिले जातात. आणि इंटरमिटंट फास्टिंगमध्ये रिस्ट्रिक्ट असतात इटिंग विंडोजवरती. याच्यामध्ये भरपूर सारे मेथड आहेत, त्यामध्येच एक आपण जास्त करून केला जातो तो 16-8 ही जी मेथड आहे ही वापरली जाते. 16 तास फास्टिंग असते, 8 तास इटिंग विंडो असते आणि असे भरपूर सारे मेथड्स आहेत इंटरमिटंट फास्टिंग. बेनिफिट काय आहेत लो कार्ब डाएटचे, तर वेट लॉस होतात, ब्लड शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. कीटोमध्ये वेट लॉस प्लस एनर्जी चांगली इन्क्रीज होते, मेंटल फोकस चांगला राहतो. तसं इंटरमिटंट फास्टिंगमध्ये वेट लॉस असेल किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली इम्प्रूव्ह होते. त्याच्यानंतर सेल्युलर रिपेअर जे आहे आपल्या बॉडीमधले हे चांगले होतात. या डाएटमध्ये धोके काय आहेत का, तर लो कार्बमध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी होऊ शकते जर तुम्ही ते व्यवस्थित नाही केलं तर. किंवा कीटोमध्ये कीटो फ्लू म्हणून जो आहे तो आपल्याला होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ज्यावेळेला कीटो स्टार्ट करतो त्यावेळेला तुमचा हेडेक असेल किंवा फटिगनेस जाणवतो, लो एनर्जी जाणवते, असे काही सिम्पटम्स, वॉमिटिंग झाल्यासारखं होतं, असे सिम्पटम्स तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवतात. आणि इंटरमिटंट फास्टिंगमध्ये खाणे तुम्ही जर ते व्यवस्थित केलं नाही तर खाणं विस्कळीत होऊ शकतं, म्हणून ते व्यवस्थित जबाबदारीने करणं, वेळेवरती सांगितलेल्या टायमिंगमध्ये खाणं खूप गरजेचं आहे. मी ही जी माहिती सांगितलेली आहे ही फक्त एक तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असावी यासाठी सांगितलेलं आहे. याला फॉलो करू नका, कारण कोणताही डाएट दिला जातो त्यावेळेला हे प्रत्येकाचे लाईफस्टाईल काय आहे, वर्कआउटची इंटेन्सिटी काय आहे याचे अनालायसिस करून हे सगळे डाएट दिले जातात. डाएटचे भरपूर सारे प्रकार आहेत, फक्त एक इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून ही मी माहिती दिलेली आहे.